एक व्यक्ती जर म्हणेल की माझी भाषा, तुझी भाषा, तर त्याबद्दल मी एक खूप छान गोष्ट ऐकली. मी आणि तू कुठेतरी भेटलो. हं. तुझ्यासोबत तुझी आई आहे, माझ्यासोबत माझी माझी आई आई. आहे. हां. तर तू माझ्या आईला नमस्कार करणार, मी तुझ्या आईला नमस्कार करणार. असंच आहे भाषांचा. वाह! वेल सेड. तुझ्यासोबत तुझी भाषा, हं. माझ्यासोबत माझी भाषा. म्हणजे तर थोडक्यात ती की सगळ्यात प्रिय. माझी आई सन्मान. सगळ्यात प्रिय मला. हं. पण मग तुझ्या आईचा अपमान थोडा ना करणार आहे. हं. तसंच भाषांबद्दल आपली ही अप्रोच पाहिजे. एक्झॅक्टली. त्याचा सन्मान करायला पाहिजे. तुम्ही असं म्हटल्यावर मला विवेकानंदांची एक गोष्ट आठवते. ती कदाचित माहीत असेलच तुम्हाला, की ते परदेशात गेल्यानंतर त्यांना त्यांनी त्यांना इंग्लिशमध्ये निवेदन केलं, की हॅलो कैसे हो आप? म्हणजे इंग्लिशमध्ये. तर त्यांनी हिंदीमध्ये उत्तर दिलं हं. आणि जेव्हा हिंदीमध्ये ते बोलले, तर विवेकानंदांनी इंग्लिशमध्ये उत्तर दिलं. तेव्हा ते म्हणाले, की जब मैं आपको म्हणजे मी तुम्हाला जेव्हा माझ्या भाषेत विचारलं, तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर दिलं हं. आणि जेव्हा मी तुमच्या भाषेत मला विचारलं, तर तुम्ही माझ्या भाषेत उत्तर दिलं, असं का? तेव्हा विवेकानंदांनी म्हटलं, की तुम्ही माझी भाषा बोलली म्हणून मी त्यांचा सन्मान केला बरोबर, आणि तुम्ही नंतर तुमची भाषा बोलली, मग मी पण माझ्या भाषेचा सन्मान केला. बरोबर आहे. म्हणजे हे दोघांचंही, म्हणजे तुम्हारी भी रहेगी और मेरी भी रहेगी, तेच तर. सम्मान दोनों का रहेगा. बरोबर आहे. म्हणजे आणि तेच तुमच्या या गोष्टीवरून मला लक्षात येतं आणि सन्मान हा करायलाच पाहिजे. त्यांनी काय होतं, की आपण प्रगत होत जातो आणि भाषा शिकतच राहतो. तेच तर. बरं, घरी तुमच्या कधी तुम्हाला असं दडपण आलं, की आता मी कसं बोलू, किंवा तुमच्या घरच्यांनी कसं तुम्हाला सामावून घेतलं? सुरुवातीला ते हसायचे पण खूपदा जेव्हा मी प्रयत्न करत होते. पण मी म्हटलं ठीक आहे असू दे काही हरकत नाही. मी आता शिकतच आहे त्यामुळे. आता असं झालंय की माझे मिस्टर कधी-कधी मराठीत त्या गोष्टीला काय म्हणू मला विचारतात. क्या बात है! मी म्हटलं बघा म्हटलं आता हां, आता मी अव्वल झाली आहे. हो, हो. याच्या याच्यावरून एकच म्हणता येईल, की अ, कसं आहे, की सन्मानाचा भाग आहे. कधी-कधी असं होतं, की आपणच आपल्या भाषेचा सन्मान करत नाही. बरोबर. हे इतकं सत्य आहे, कारण सन्मान केला नाही म्हणून मी नॉट इवन युअर हजबंड, हं. मी इन जनरल असं म्हणतो, की मला हे येतं. टेक इट हो. ईझी, की टेक इट ग्रँटेड असं हो, जे हो. म्हणतो ना, बरोबर की आहे. मला येतं म्हणजे मला माहिती आहे. पण आणि ज्याला आणि येत काय आहे नाही ना, तो प्रयत्न करत असतो, की बरोबर. मला सन्मानाने लोक कसं प्रेझेंट करेल, म्हणजे मी कसं प्रेझेंट करेल किंवा लोक मला कसा सन्मान देईल, याच्यासाठी मला यांची भाषा शिकायला पाहिजे. म्हणून ते जास्त एफर्ट्स टाकतात. एफर्ट्स टाकतात आणि तुम्ही जे बिंदूचा फरक, णचा फरक आणि ह्या सगळ्या आपल्याच बाराखडीमधून आपणच कसं प्रवृत्त आणि प्रगत होऊ शकतं, हे एक खूप चांगलं उदाहरण आहे, की आता तुम्ही जास्त हो चांगल्यापणे आणि ते मराठी कसं बोलता. की नागपुरातनं म्हणजे ते म्हणाले की आमचं असं कल्चर आहे हं. की आम्ही घरी मराठी बोलू आईबरोबर आणि बाहेर गेलो की मित्रांबरोबर आम्ही हिंदी हिंदी बोलतो. बोलतो. कारण आधी नागपूर CP अँड ब्रारमध्ये होता त्यामुळे इथे बाहेर हिंदी एकमेकांशी जास्त बोलतात. हं, हं, हं. तर आमचे सुरुवातीला कारण मला हिंदी मराठी अजिबात नव्हती येत. हं, हं. त्यामुळे माझा जो मुलगा आहे पहिला, हं. तो पहिले हिंदी शिकला. कारण तो सुरुवातीला त्याच्या अवतीभोवती हिंदी बोलणारे मी पण. नंतर मराठी शिकला. तर त्याची काय सवय आहे, की तुम्ही जर त्याच्याशी मराठीत बोललात, तर तो उत्तर मराठीत देईल. तुम्ही हिंदीत सुरुवात केली, तर तो हिंदीमध्ये करेल. हं. या उलट जेव्हा माझी मुलगी झाली, तोपर्यंत मला मराठी बऱ्यापैकी येत यायचं. होतं. बोलायचे मी. हां. मग तर तिच्याशी त्यामुळे मराठीतच. हो. हं. तर तिला अजिबात हिंदी यायचं नाही सुरुवातीला. शाळेत जाईपर्यंत ती मराठीतच बोलायची. आणि माझ्या माहेरी आम्ही जबलपूरला गेलो, की मग ती माझ्या कानात कुजबुज करेल. मग मी घरच्यांना सांगेल, हिला हे हवंय असं. खूप मजा यायची अशी. तर आम्ही बाहेर कुठे गेलो, तर मी मुलाशी हिंदी, हिच्याशी मराठी बोलते. हं, हं. मग सगळे विचारतात, तुम्ही हिंदी एक्झॅक्टली साइडर आहे कोण? की मराठी आहे? मग माझा मुलगा काय म्हणतो, मेरी मातृभाषा हिंदी है, मेरी बहन की मातृभाषा मराठी है. बघा क्या बात है! असं म्हणजे असे दोन्हीही भाषेंमध्ये हो, संवाद घरी होतो हो, हो. आणि अशी मजा त्यामुळे येते. ते दोघंही संपन्न झालेत, तेच असं तर, म्हणायला काही तेच हरकत तर. नाही आहे.